मुक्काम करंजे अर्थातच पायटेवाडीची क्रीडा स्पर्धा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि पहिल्या बॉलवरती सॉफ्ट डिसमिसल, विकेट मिळाली. पहिल्याच बॉलवरती ही मोठी सफलता या ठिकाणी पाहायला मिळते. योगेश झालाय बाद. अंतिम दिवस या स्पर्धेचा आज या ठिकाणी आपला अनुभवाला मिळते. पहिला सामना कुडपण आणि लहुलसे या टीम मध्ये पार पडला. दुसरा सामना अडावळे बुद्रुक चर आणि आई जन्नी माता चरई टीम मध्ये पार पडला आणि हा सामना क्रमांक 3 सध्या आपल्या भेटला येतोय. जे हनुमान मित्रमंडळ बोरसडे आणि पित्तळवाडी. ओ कट केला, थोडा लेट बॉल येऊन दिला स्वतःपर्यंत. वेट अँड वॉचची भूमिका त्या ठिकाणी निभावली. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल हा बॉल. चौकार मिळाला आणि चौकाराने झाली सुरुवात अर्थातच जनमान मित्रमंडळ मोरसडे या टीमची. सुपर बॉल आहे या स्पर्धेचा नियम. 2020 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. सुपर बॉलचा वापर तिसऱ्या बॉलवरती होतोय. अप्पर कटचा फटका, पॉइंट आणि बरोबर गलीच्या मधून बॉलला काढले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. आणखीन एक चौकार. 4+4 एकूण 8 धावा टीमच्या टोटलमध्ये अंकित होतील. 3 बॉलचा खेळ संपला. 12-1. पहिल्यांदा बॅटिंग करते योगेशची महत्वाची विकेट मात्र मिळवली पित्तळवाडी टीमसाठी. हे पहा चॅलेंज, भरपूर मागे ठेवला होता बॉल, बाउन्स झाला जास्त आणि सरळ वाईट बॉल या ठिकाणी मात्र शशी सर आमच्यापर्यंत पोहोचवतात इशारा. श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ पायटेवाडी करंजे देवळे आणि त्याचबरोबर पोलादपूर रायगडची ही स्पर्धा आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. समोर मात्र बॉलला ढकलून दिलं, थोडं पुश केलं सॉफ्ट हँडने आणि सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळवली. सिंगल मिळत असताना टीमची टोटल ही जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. अजूनही सिंगल एक बॉल येणं शेष या ओव्हरमधील. भरपूर मेहनत ही स्पर्धा उभी करण्यासाठी घेतली गेली संपूर्ण दत्तात्रय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. या कैलासवासी पुंडलिक कृष्ण गाडगे क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. गणेश जो सलामीला आलेला बॅटर होता त्याला मिळाली शेवटच्या बॉलला संधी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आहे, रन आउटचा चान्स, परंतु थ्रो पहा. कधी कधी जोशामध्ये होश मात्र गमावून बसतात आणि हेच घडलं सध्या. बॉल जसा हातामध्ये आला तसा थ्रो करण्याचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून केला गेला. तो प्रयत्न या ठिकाणी मात्र फसला आणि एक जीवदान मिळाले गणेशला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती रन आपल्याला पाहायला मिळतील ते 1 गडी बाद. मोरसडे टीम 15.
सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये अविनाश आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी ओव्हरला या ठिकाणी मात्र सुरुवात होते. चला पित्तलवाडी टीम टाइमपास करू नका प्लीज, विनंती आहे. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वेळ घेऊ नका आपण, कारण आज एक अतिरिक्त मॅच आपल्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. जरी सामने वेळेत सुरू झालेले आहेत तरी देखील संध्याकाळी अंधार लवकर पडतो, परंतु इथे पहा गणेशला मिळालेलं जीवदान त्यावरती मात्र त्याने चढवलेला प्रति हल्ला, बॉल मिड विकेट सीमा पार, हा षटकार. वरती वेलकम 6 अगेन ऑन साइडला बॉल मात्र टर्न करत असतात स्क्वेअर लेगला. फिल्डर होते परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या चालली आहे ती 25 वरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत सुपर बॉलचा चांगला वापर प्रत्येक बॅट्समनने केला, त्यामुळे ह्या मॅचमध्ये आता अपेक्षा असेल मोरसडे टीमकडून देखील प्रत्येक सुपर बॉलचा चांगला वापर व्हावा. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आला सुपर बॉलवरती. या ओव्हरमध्ये काय घडेल? अविनाश तयार. तिसरा बॉल उचलून खेळलेत, बॉल चालला लांब 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 आणि लांब बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6+6 टोटल 12 ने पुढे चालली आहे, त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 37 ऑन द बोर्ड. केला असता तर कदाचित गणेशची विकेट मिळाली असती, आणि ती विकेट मिळाली असती तर एवढ्या धावा झाल्या नसत्या. परंतु सगळं काही अविरत घडल्यानंतर पश्चाताप करून काही उपयोग नाहीये. आता गणेशच्या विकेटची प्रतीक्षा संपूर्ण पित्तलवाडी टीमला पडली आहे. अविनाश तयार. आणखीन एक फ्लॅट बॅटेड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बरोबर पडद्यावरती जाऊन आदळलाय. षटकार येतोय आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 47. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. कालही मी म्हणेन एक सामना असा पाहायला मिळाला होता ज्यामध्ये पार्लेवाडी टीमने खऱ्या अर्थाने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 47 धावा बनवल्या होत्या, आणि याही मॅचमध्ये आता मोरसडे टीमचा गणेश धुवाधार फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा या ओव्हरचं स्टॅटिस्टिक. पहिली एक सिंगल लास्टच्या बॉलला मिळाली होती पहिल्या ओव्हरच्या, आणि त्यानंतर जे 5 बॉल त्याला खेळायला मिळाले त्यामध्ये षटकार चौकार षटकार चौकार आणि षटकार अशा पद्धतीने एकूण त्याच्या बॅटमधून जवळजवळ 26 धावा आल्या, आणि टीमसाठी बोनस धावा 6. टोटल 47 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. हेमंत आला तिसऱ्या षटकामध्ये. जबाबदारी त्याची वाढली आहे. त्याहीपेक्षा मी म्हणेन महेंद्रची जबाबदारी वाढली आहे की गणेशला स्ट्राईकवरती आणावं. ऑन साइडला खेळलेत बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या जवळ. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. टीमची धावसंख्या 50च्या पुढे चालली. 51 धावा धावफलकावरती लागल्यात मात्र 13 बॉलमध्ये. परंतु आणखीन एकदा ऑन साइडला हुक केलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत.
बॅट्समन महेंद्र याच्या बॅटमधून. सुपर बॉलचा कॉल अंपायर कडून या ठिकाणी मात्र मिळतोय. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी मात्र ही सध्या तरी पेशकश आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर सेट झालेत मैदानामध्ये. योगेश पहिल्याच बॉलवरती बाद झाला, त्यानंतर मात्र महेंद्र मैदानात आला. महेंद्रने चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमसाठी. त्यानंतर गणेशने मधल्या याच्यामध्ये आपला संपूर्ण टीमच्या जबाबदारीचा भार आपल्या खांद्यावरती घेतलाय. आणखीन एक, चला बॉलला आपण बोलूया टाटा बाय बाय आणि सांगूया हा षटकार आहे. रन मिळतील 6+6. महाराष्ट्र दिनी मात्र सातत्याने आपल्या महाराष्ट्राची गौरव गाथा गाणारे हे गीत आहे. 6+6 मिळाल्यात. पहा सुपर बॉलचा चांगला वापर करतायत. आणखीन एक खेळलेत. बॉल ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. फिल्डर आहेत बॉलच्या जवळ. 2 धावांसाठी लगेच कॉल दिला गेला आणि 2 मिळतील देखील. टीमची टोटल इथे मात्र जाऊन पोहोचले. या 2 धावांच्या मदतीने 69 धावा आतापर्यंत आल्या स्कोर कार्ड वरती. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक, म्हणजे या मॅच मध्ये संभावना आहे शतकाची. 100 धावा होऊ शकतात जर याच पद्धतीने चालले तर. या गोष्टी शक्य आहेत. साधारणतः 90 धावा तर इथून मात्र पूर्ण करण्याचं ध्येय असेलच. बॉल लेग स्टिकच्या बाहेर चाललाय, परंतु पंच सांगतायत हा बॉल स्टंपवरून पास होत निघालाय. ओव्हरची इथे मात्र झाली समाप्ती. आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना मोरसडे टीमने आतापर्यंत धावा जमा केल्यात 69. शेवटच्या ओव्हरची आता प्रतीक्षा आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गणेशची पुन्हा एकदा ती धुवाधार फलंदाजी पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा महेंद्र चार्ज केल्या मॅचमध्ये आणि तो मात्र या संपूर्ण मॅचला पुढे घेऊन जाईल याची आता उत्कंठा मात्र लागली आहे. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. एका शॉर्ट ब्रेक नंतर, छोट्याशा गाण्यानंतर आम्ही पुन्हा तुम्हाला जॉईन करतो. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. कव्हर्स मध्ये बॉल टप्पा पडला. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 मिळाल्यात. कदाचित तिसरी मिळेल जर थ्रो ॲक्युरेसी नसली, परंतु चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तेवढं सुंदर कलेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळालंय. विकेट कीपरच्या माध्यमातून 4थ्या ओव्हरमध्ये आलाय वैष्णव. 4थ्या ओव्हरची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण या स्पर्धेमध्ये आज सुपर टेनिस cricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. SP प्रोडक्शन, सूरज पै. इथे देखील कट करायचा होता, परंतु आता काहीसा दबाव जाणवतोय गणेशवरती. एकंदरीत दोन्ही बॅटर जवळजवळ सेम इक्वेशनला खेळतात. एक खेळतो 29 वर, एक 25 वर. त्यामुळे सुपर बॉल आता ऍक्टिव्ह आहे आणि इथे देखील षटकार जर आला ना तर म्हणूया आपण कमालच केली. कारण की जवळजवळ 18 आणि 4 22 धावा या सुपर बॉलमध्ये मिळणार आहेत एक्स्ट्रा. कट केलाय बॉल, पॉइंट मध्ये खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे चालले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 75. 75 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. पाचवा बॉल.
वैष्णवचा हा समोर आहे, परंतु इथे सिंगल रोखता येत नाही. एकदा वाली, शेवटचा बॉल. आता सतीश फेस करेल, महेंद्र फेस करेल. सो महेंद्रवरची जबाबदारी आहे ती महेंद्र मात्र पार करेल का? तो खेळतो 25 वर वैयक्तिक. टार्गेट किती असेल या मॅच मध्ये हे डिसाइड ठरवणारा बॉल. वैष्णव तयार, लेफ्ट आर्म राऊंड. उचलला बॉल, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत आणि कोणतीही चूक नाही. सेकंड विकेट डाऊन फ्रॉम द लास्ट बॉल. आणि अखेरच्या बॉलवरती जी विकेट मिळाली आहे त्यामुळे धावसंख्येला बरोबर 76 वरती ब्रेक लागला. 77 धावांचं टार्गेट आहे ते पित्तळवाडी टीम समोर. आणि श्री काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उतरेल बॅटिंगसाठी 77 धावांचं मोठं लक्ष त्यांच्या डोळ्यासमोर असेल आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठं धाडस करावं लागेल. आणि यानंतरचा होणारा सामना आई जन्नी माता चरई आणि त्यांच्या विरुद्ध आपला टीम पाहायला मिळेल. आई जन्नी माता चरई दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉससाठी यायचे आपल्याला. दोन्ही टीमसाठी कॉल असेल. टॉससाठी या कृपया लवकर. KBR कुडपन आणि आई जन्नी माता चरई सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी मात्र खेळली जाणार आहे. चौथा सामना असेल या स्पर्धेतील. या संपूर्ण मॅच मध्ये दोन टीम इन ऍक्शन KBR कुडपन आणि आई जन्नी माता चरई पाहायला मिळतील. एकंदरीत चांगली स्पर्धा आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत खेळली जाते. DKM ट्रॉफी 2025 कैलासवासी पुंडलिक कृष्णा गाडगे क्रीडा नगरीमध्ये. कैलासवासी संतोष दादा पानसे यांच्या नावाचं एक पॅव्हेलियन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते अगदी स्टेजच्या राईट साईडला. चला फिल्डिंग साठी लवकर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. मोरसडे टीम, जय हनुमान मोरसडे टीम, वेळ तुम्हाला मिळणार नाहीये, कृपया आपण. आई जनने माता चरई आणि टीम कुडपन या दोन टीम्स कॅप्टन दरम्यान आपण टॉस करतोय. भागवत दादांच्या पवित्र शुभ असते. कॉल कोण करेल? टीम कुडपन टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलात. 20 चेंडू T20 फॉर्मॅट आहे. समोर कॅमेरा तुम्हाला पाहतोय. 20 चेंडूंचा हा फॉर्मॅट अगदी नवीन फॉर्मॅट आपण लॉन्च केला आहे. यंदा पहिल्यांदाच पोलादपूरच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम सुपर बॉलचा फॉर्मॅट आपण वापरतोय. चांगलं आयोजन आहे. नक्की सर्वांनीच वाहवा केली. तुम्ही टॉस जिंकलात, काय असेल डिसिजन? बॅटिंग. कसं वाटलं संपूर्ण आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे. खेळ चांगला होण्याचा प्रयत्न होईल कारण ट्रॉफीज सुद्धा तितक्याच आकर्षक आहेत. ट्रॉफी खूप आकर्षक आहे. एका वाक्यात उत्तरे द्या. कॅप्टननं सांगितलं आम्ही फिल्डिंग घेऊ, तुमच्याकडे बॅटिंग आली आहे. 20 चेंडू आणि अगदी आपण पाहता हार्डसी डिसिजन घेतलाय, बॅटिंग करण्याचं डिसिजन घेतलाय. एकंदरीतच संपूर्ण नवीन सीझनला जेव्हा आपण सुरुवात करतो, नवनवीन खेळाडूंना आपण नक्कीच टीममध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करतो. सो प्लेईंग 11 जितकी मजबूत बनेल, फलंदाज, गोलंदाज, मग अष्टपैलू खेळाडू, एकंदरीतच सर्वच खेळाडूंचा समावेश जर का खेळ चांगला झाला तर टीमचा परफॉर्मन्स चांगला होईल, जिंकणार सुद्धा. एकंदरीत कशा आहे नवीन वर्षाची तयारी आणि तुमच्याकडे फिल्डिंग आली आहे, कुठपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? एक मिनिट नितेश, मी थांबवतो जरा एक मिनिट. निखिल ची बॅट कोणी घेतली असेल तर कृपया ती बॅट द्या. पित्तळवाडीचा निखिलची बॅट कोणी घेतली असेल तर ती बॅट कृपया रिटर्न करा. कंटिन्यू.
नक्कीच आम्ही टॉस जिंकलो असतो तर फिल्डिंगचाच निर्णय घेणार होतो आणि आम्हाला फिल्डिंग भेटली. आणि नवीन वर्षाची सुरुवात बोलायचं झालं तर पहिल्या 2 टुर्नामेंट झाला पाहिजे तसा परफॉर्मन्स होत नाही पण आज आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पोरे सर्व 100% देत आहेत. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मॅचमध्ये चांगला रंग भरेल आणि पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना पोलादपूर तालुक्याचा एक चांगला क्वालिटी क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परिवर्तनाचा ध्यास घेऊन नेहमीच पोलादपूर क्रिकेटनं काहीतरी दरवर्षी काही ना काही नवीन केलंय. यंदाही आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळतंय. नवीन सीझनची सुरुवात आपण नुकतीच केली. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे, ऐकूया हर्षदजी मडवी सरांचा मराठीचा समृद्ध आणि गोड आवाज. येस, थँक्यू नितीश सर यांचा आवाज आपल्याला प्रेझेंटेशनमधून ऐकायला मिळाला आणि चांगलं प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळालं. प्री मॅच प्रेझेंटेशन होतं. टॉस झाला 2 टीमच्या दरम्यान, KBR कुडपण आणि आई जन्नी माता चरे द 2 टीममध्ये. यानंतरची एक बॅटल आपल्याला चांगली पाहायला मिळेल. सो कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा ही DKM ट्रॉफी 2025. हर्षदजी मगाशी जो तुम्ही अनाउन्समेंट केली, मयूर स्पोर्ट्स ब्रँडेड ब्लॅक अँड वुडन कलर अशी ती बॅट आहे निखिलची. ती बॅट जर का कोणी सरावासाठी घेतली असेल, तुमच्याकडे ठेवली असेल तर नक्कीच ती जमा करा. लहुलसे या टीमचे सन्मान चिन्ह स्वीकारत असताना दादा आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय हा सन्मान स्वीकारत आहेत. आमचे मनोजजी घाडगे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगलं मॅनेजमेंट सांभाळलं आहे असे फिटनेस ॲथलेट, एक चांगले खेळाडू मनोज यांच्या माध्यमातून आपण हा सन्मान पुरस्कृत करतोय. आज गुणलेखक नवीन आम्हाला पाहायला मिळत आहेत. नवीन चेहरा आहे, नौखा चेहरा आहे, केतन घाडगे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रोहित ऑन साइडला खेळायचा होता. बॉल हवेमध्ये जास्त वरती चढला परंतु त्या ठिकाणी चांगला झेल टिपला आणि फलंदाज इथून मात्र पहिला बाद होतो. रोहितला जावं लागेल माघारी. ही सलामीची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यातील रोहित आता बाद झालाय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सेकंड बॉलला मिळाली विकेट आणि आता मात्र असेल तिसरा बॉल विच इज सुपर बॉल. सुपर बॉल खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना निखिलला आपण पाहतोय. बॅट मात्र त्याची मिसिंग होती, ती बॅट मात्र मिळाली. क्रिकेटवरती प्रेम करणारे भरपूर खेळाडू आहेत, त्यामुळे अशा पद्धतीच्या दुष्कृत्य कोणी करत नाही. सहसा बॅट्स वगैरे कोणी घेऊन जात नाही सोबत. सुपर बॉल, सुपर डॉट आणि त्याचबरोबर -2 रन. म्हणजे अजून तरी खातं खोललंच नव्हतं आणि त्या अगोदरच मात्र या ठिकाणी -2 मध्ये चाललेत टीम काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी. चौथ्या बॉलवरती आक्रमण, लॉंग ऑन वरती बॉल हवेमध्ये. माही त्या ठिकाणी मात्र कॅच करण्यासाठी आला होता परंतु तो सांगतोय की सूर्याची किरणे बरोबर माझ्या डोळ्यांवरती आली आहेत, त्यामुळे धावा मिळाल्या 2 विच इज 0. एकही धाव इथे मात्र मिळणार नाहीये टीमला. दोन धावांनी धावांची लेवल फक्त झाली, एकही धाव आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नाहीये. बॉलिंग मार्क वरती प्रकाशला आपण पाहतोय.
अर्थात मोरसडे टीम कडून जय हनुमान मोरसडे. ऑन साईडला खेळायचा होता. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा जास्त वरती लिफ्ट झाला. विकेट किपर आला बॉलच्या खाली आणि सफलता. सॉफ्ट डिसमिसल. सेकंड पित्तळवाडी काळकाई क्रीडा मंडळाला लागला दुसरा धक्का. हो, या संपूर्ण पाचही सागरी जिल्ह्यातून आई एकविरीच्या भेटीला बऱ्याचशा पालख्या आता निघतात या महिन्यामध्ये. ओ कडक बॉल, परंतु लेग स्टिकच्या बाहेर असल्या कारणाने पंच सांगतील हा वाईड आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती जवळ जवळ चारी मुंड्यात चित्त केलं होतं विनयने, परंतु वाईड आहे. नशिबाने दिली साथ. फुलटॉस बॉल होता, हवेमध्ये जास्त चढलाय. 38 सर्कलच्या बाहेर बॉल टप्पा पडून स्वीपर कव्हरला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 2 आल्यात प्रतीकच्या बॅटमधून. या 2 धावा पाहायला मिळतील. टीमची टोटल आतापर्यंत 3 पाहायला मिळते. पहिले षटक पूर्णतः निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये खरं तर 2 धावा आल्या परंतु त्या मायनस देखील झाल्या होत्या. एकही धाव त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाहीये. त्यामुळे तिसऱ्या ओव्हर पासून खरी सुरुवात झाली आहे ती पित्तळवाडी टीमची. 3 धावा आल्या ते आतापर्यंत. पहिला 2 बॉलमध्ये 1 वाईड, त्यानंतर 2 धावा. सेकंड बॉल इन प्रोग्रेस. विनय तयार. फुलटॉस बॉल हा देखील आहे आणि हा बॉल बरोबर फिल्डरच्या हातामध्ये पडला, परंतु त्याच्या हातातून निसटला. नो बॉल. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर वेस्ट हाईट. बीमर हाताळला जातोय. नो +1 अशा 2 धावा इथे मात्र टीमच्या टोटल मध्ये अंकित होतील. सेकंड बॉल पुन्हा एकदा फ्री हिटची संधी कंटिन्यू असेल. विनय तयार. आतमध्ये येणारा बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला आपल्याला. दुसऱ्या बॉलवरती आला डॉट. आता असेल सुपर बॉल. आता या बॉलवरती किती धावा येतील याकडे लक्ष लागले. डॉट आला तर पुन्हा -2, विकेट आली तर -3, रन आली तर डबल. आव्हान आहे मोठं विनयचं. उचलून खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये गॅप शोधलीये. गाळलेल्या जागा भरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. चौकार प्लस चौकार. 8 धावा मिळतील टीम पित्तळवाडीला. हाही बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. शशी मेहर सर आहेत आमचे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या समवेत प्रसाद सहस्त्रबुद्धे सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शशी मेहर सर आणि त्याचबरोबर दत्ता मेहर सर. 3 पंचांची महत्वाची भूमिका या स्पर्धेसाठी राहिली आहे. तब्बल 23 मॅचेस या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय 2 दिवसामध्ये. यावेळेस बॉल जास्त वरती गेला. पुन्हा 38 सर्कलच्या आतमध्ये कॅच पकडण्याची संभावना आणि 11 नंबर जर्सीने काम केले तमाम. तिसरा फलंदाज बाद. तीन धक्के आतापर्यंत दिलेत बॅटिंग करत असताना. आपल्या टीमला मात्र हे न सुचवणार आहे, कारण 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे तुम्हाला. आणि अशा परिस्थितीमध्ये
आणखीन एकदा बॉल जास्त वरती जा गेला, आणखीन विकेटची संभावना, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चूक करताना आपल्याला दिसून आले. बॉल त्यांच्या हातातून निसटला आणि मात्र 2 धावा लगेच पूर्ण केल्या गेल्यात नवीन आलेल्या बॅटरकडून. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्यात त्या 16 77 धावांचं लक्ष्य अजूनही मात्र या मॅचमध्ये तुम्हाला पूर्ण करायच्यात. 61 धावा, येणारे 10 बॉल, म्हणजे प्रत्येक बॉलवरती 6 पाहिजे तुम्हाला. एक ॲव्हरेज हेच सांगून जाते. खरं तर अशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी मात्र झाली असती जर गणेशला स्ट्राईक मिळाली नसती ना पहिल्याच ओव्हरमध्ये, तर कदाचित आज सामना असा पाहायला मिळाला नसता. 61 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय चेतन. DKM ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी ग्राफिक डिझायनरची भूमिका आम्हाला निभावणारे आमचे संदीप दादा गाडगे, श्री विनायक दादा गाडगे यांचा आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी जी DTP मल्टीमीडियाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणारे आमचे रुपेश जाधव गप्पू यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. ऑप्शन पासून जास्त बाहेर चाललाय बॉल आणि सोडून दिला, त्यामुळे इथे वाईड मिळणार आहे. सिंगल डबलने पहा काम बनणार नाहीये. षटकारांची आतषबाजी तुम्हाला हवी आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार पाहिजे. मच निडेड सिक्सर तुम्हाला हवेत. साधारणतः 10 बॉलमध्ये 10 सिक्सर, त्यामध्ये सुपर बॉलवरती जर सिक्सर आला तर 8 षटकार देखील चालतील. बॉलर तयार, ऑन साइडला खेळत बॉल चालला स्क्वेअर लेगच्या वरून. 10 पैकी पहिला षटकार आलाय बॅट्समन प्रतीकच्या बॅट मधून. खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु एक सिंगल नाही घेऊ शकले. डॉट येतोय. आता उर्वरित जो बॉल इथून मात्र येईल सुपर बॉल, ज्यावरती जर षटकार मारला तर मात्र या बॉलचा वचपा तिथे निघेल. ही जागा मात्र भरून काढली जाईल. सेकंड बॉलवरती जे काही अडथळे आलेत, हाफ ट्रॅकर ऑन साइडला बरोबर फ्लॅट बॅटेड, ती जागा भरून काढली आहे. षटकार नंबर 3 आहे हा म्हणू शकतो आपण, कारण 1+1 बाय 1 गेट 1 फ्री आहे तुम्हाला तिसऱ्या बॉलवरती. सुपर बॉलवरती आलाय षटकार. टीम साठी 1+1 2 षटकार घेऊन चाललाय, त्यामुळे 3 ला 3 षटकार आलेत म्हणू शकतो आपण. चौथा, अर्थातच या ओव्हर मधला तिसरा षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तब्बल 24 धावा आल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये. कमालीचं 4 बॉल मध्ये 4ही षटकार आहेत असं म्हणतो आपण. टायमिंग बेमिसाल. 10 षटकार मारायचे, त्यातील पहिले 4 तर आलेत. आता उर्वरित 6 षटकार, 36 ची आवश्यकता अजूनही इथून आहे. ते येतील का हे मात्र पाहायचंय. अनुत्तरित प्रश्न आहे. इथे देखील बॉल जास्त वरती गेला. विकेट किपरला चकमा देत बॉल मागे निघाला होता. थर्ड मॅनने बॉल अडवलाय. डायरेक्ट हिट लागला आणि त्यामुळे 2 धावा घेण्याची नामी संधी पुन्हा चालून आली आहे. 2 धावा इथे मात्र मिळाल्या आणि 2 धावांच्या बरोबरीने टीम ची टोटल जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती 43. आता 5 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे, त्यामुळे सुपर बॉलचा वापर करून तुम्हाला सगळे षटकार मारावे लागतील.
5 बॉलमध्ये 5 षटकार प्लस तुम्हाला एक चौकार देखील चालेल. त्यामध्ये जर इन बिटवीन एखाद चौकार आला तरी देखील चालेल, परंतु सुपर बॉलला तुम्हाला षटकारच मारावा लागेल तरच सामना बनेल. परंतु आता स्ट्राईक वरती प्रतीक नाहीये, त्यामुळे जबाबदारी राजची वाढली आहे. राज नेमकं काय करेल, कारण की जे प्रतीकने आपल्या टीमसाठी केलंय तशीच भूमिका पुन्हा एकदा राज घेईल का मैदानाच्या आतमध्ये. सतीश हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळले, स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव घेण्याचा मनसुबा त्या ठिकाणी मात्र दाखवला आणि सिंगल एकदा मिळते टीमची. टोटल आता 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 44-44. 77 धावांचं लक्ष 33 करायचे आहेत अजूनही मॅच जिंकण्यासाठी. इथे देखील पहा गतीने बीट केलं होतं. कमी गतीचा बॉल, धीम्या गतीचा बॉल हा रिलीज झाल्यानंतर मात्र पूर्णतः प्रतीकला थांबण्यास भाग पाडलंय आणि आता मात्र सुपर बॉल असला तरी देखील फार काही चित्र बिघडेल असं दिसत नाहीये. त्यामुळे काही काळ का होईना चेतनच्या गोलंदाजीवरती संपूर्ण मोरसडे टीमला घाम फोडला होता प्रतीकने. पुढे मारण्याचा प्रयत्न, कॅपमध्ये बॉल येतोय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत सिंगल नंतर लगेचच डबलचा प्रयत्न झाला. 2+2 टीमची टोटल 4 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या झाली ती 48, 48 ऑन द बोर्ड. 3 मध्ये 29 पाहिजे. आणखीन एक हुक केला बॉल, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सामना मात्र रिझल्ट काही लागू द्या परंतु या रिझल्टने फरक पडणार नाहीये. मी माझा स्वाभाविक खेळ शेवटच्या बॉल पर्यंत खेळेन हे सांगणारी मात्र चांगली बॅटिंग करतोय प्रतीक आपल्या टीमसाठी. 9 बॉलमध्ये 31 वरती खेळतोय. 4 बॉल आतापर्यंत झाले, हा शेवटचा बॉल. फुलटॉस आणि इथे मात्र थर्ड मॅनला पुन्हा एकदा बॉल मागे चालला. 1 धाव तर पूर्ण केली आणि सामना इथे मात्र संपला. अभिनंदन जय हनुमान मोरसडे टीम आणि हार्ड लक टीम काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी. चांगला खेळ झाला दोघांचा, परंतु जय पराजय या